राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. मोदी सरकार हाय हाय, शिक्षण मंत्र्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नीट पेपर फुटीची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ तात्काळ थांबवावा आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था निर्माण करावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ही जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार है, मोदी सरकार जोर है, गली में शोर है, मोदी सरकार जोर है, गली में शोर है, मोदी सरकार जोर है, गली में शोर है, मोदी सरकार जोर है. या शिक्षण मंत्री हाय हाय, मोदी सरकार 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 हाय हाय. गली गली में शोर है, मोदी सरकार जोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार जोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार जोर है, मोदी सरकार जोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार. 21 दिवस जे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं आंदोलन शांततापूर्ण वातावरणात चालू होतं देशामध्ये, आणि ते हिंसक बनवण्याचं काम या पोलिसांनी आणि गृह मंत्रालयाने केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त करतो. बरं, म्हणजे तुम्ही बघितलं असाल 21 दिवस शांततापूर्ण वातावरणात आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं, आणि त्यावेळी सरकारला एक आंदोलकांना भेटण्याची वेळ होती, आणि त्या 20 दिवसात भेटून त्यांनी शांततापूर्ण वातावरणात हे आंदोलन शमवलं पाहिजे होतं. त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता. पूर्ण देशभरात एवढी लाट असताना या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा काय घेत नाही आहे? कसला इगो या सरकारला आहे? कसली 56 इंचाची छाती तुमची कमी होणार आहे? हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण, आजही तुम्ही बघत असाल इतके सगळं हिंसक होऊन सुद्धा आजही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही. ही देशातली शोकांतिका आहे. कुठच्या देशाने देश चाललाय, कुठच्या दिशेने देश चाललाय, ही खरं म्हणजे विचार करण्याची जी वेळ आहे ती लोकांवरती, जनतेवरती आलेली आहे. हा हुकुमशाहीकडे देश चाललाय की काय? खरं म्हणजे तुम्ही बघितलं असाल की मागच्या वेळी सुद्धा आधीचे पंतप्रधान असतील, आधीची सरकारं असतील, ती उपोषणकर्त्यांना भेटायला जायची, त्या ठिकाणी आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी भेटायला जाऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करायची. पण हे सरकार आहे ती कुठचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत नाही आहे. विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीमार या सरकारने केलेला आहे. त्या शांततापूर्ण वातावरणामध्ये जे उपोषण करत होते त्यांच्यावरती लाठी हल्ला केलेला आहे. त्याचा खरं म्हणजे आम्ही सर्वांनी निषेध या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी पण या ठिकाणी जमलेले आहेत. पूर्ण सिंधुदुर्गातनं एक आवाज उठवतो आहे. तुम्ही बघितलं असाल कणकवलीत असेल, सावंतवाडीत असेल, वेंगुर्ल्यात असेल, सगळीकडनं हा आवाज उठतो आहे. ह्या देशभरातला आवाज, हा जो सिंधुदुर्गातला आवाज आहे, हा देशभरातला आवाज या सरकारपर्यंत पोहोचून दे, आणि लवकरात लवकर शिक्षण मंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा, ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ले केले आहेत, त्या गृहमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, अशी भूमिका आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे जे आंदोलन आहे आमचं, ते हे विद्यार्थ्यांसाठी आहे. हे एक दिवस आम्ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत, आणि प्रत्येकाने, या सिंधुदुर्गातल्या प्रत्येकाने, ह्या देशातल्या प्रत्येकाने ह्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, आणि ही जी अराजकता देशामध्ये माजवलेली आहे ती संपवली पाहिजे. या ठिकाणी या ठिकाणी परत एकदा मी या मोदी शहा सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तर या ठिकाणी आपल्यासोबत सुशांत नाईक होते. यांनी सांगितले की जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपल्यासोबत किरण टेंभुलकर देखील आहेत. किरण टेंभुलकर, काय सांगाल एकंदरीत तुम्ही जे आंदोलन छेडलात? गेले 21 दिवस जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन हे काही एका दिवसाचं नाही, गेले महिनाभर हा विषय चालू आहे. नसं असताना सत्ताधारी म्हणून त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली पाहिजे होती, पण ती चर्चा न करता निदान सर्वपक्षीय बैठक लावून तिथे अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे होती. तीही चर्चा करण्यास हे मोदी सरकार तयार नाही. आणि असं असताना त्यांना हा देश हुकुमशाहीकडे न्यायचा आहे अशी त्यांची आजची वाटचाल आहे. कारण प्रत्येक गोष्टीत बघितल्यानंतर त्यांच्या प्रत्येक ठिकाणी कुठचाही विषय असो ते हुकुमशहागतच त्यांची वागणूक असते.
कारण हे जे विद्यार्थी आहेत हे सगळे उच्च शिक्षित आहेत आणि देशाचं भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि असं असताना त्यांच्या हातात पुस्तक देण्याऐवजी त्यांच्या हातापायावर लाट्याकाठीचे उर्वरण देण्यात येत आहेत हे भारतासाठी किंवा भारताच्या भविष्यासाठी अत्यंत दुर्दैव आहे. वाईट वाटतं सगळ्या गोष्टीचं. आणि असं असताना या जे देशाचे शिक्षण मंत्री असतील किंवा त्यामध्ये आंदोलनामध्ये महाराष्ट्राचे सुद्धा युवक त्या ठिकाणी आहेत, महाराष्ट्राचे सुद्धा शिक्षण मंत्री असतील, यांनी प्रथमतः पहिला या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राजीनामा दिला, कारण हे अकार्यक्षम ठरले आहेत या पदावर राहण्यासाठी. आणि असं असताना देशाचे पंतप्रधान विश्वगुरू म्हणून स्वतःला संबोधून घेत आहेत, पण विश्वगुरूची जे काही या समर्थनार्थ बाहेरच्या देशांनी आंदोलनं होत आहेत, लंडनसारख्या देशात तिथे भारतीय एकत्र येऊन यांचा राजीनामा मागतायत, पण ह्याच्याकडे ह्या सरकारने पूर्ण हे आंधळ सरकार आहे, डोळ्यावर पट्टी बांधलेलं सरकार आहे, त्यामुळे यांच्याकडून न्याय मिळेल ही आता काय अपेक्षा राहील नाही. पण माझी विनंती आहे, आज खरोखरच आम्ही समाधानी आहोत की कोणतंही लालच न दाखवता हे कालच्या आमच्या छोट्याशा प्रेसवर जे की आज शेकडो युवक या आमच्या रॅलीत सहभागी झाले, युवक आमच्या भगिनी त्या सहभागी झाल्या, यांचं मी खरोखरच आभार मानतो. आणि ह्याच्या पुढची लढाई ही प्रत्येकाची आहे. इथे राजकीय पक्ष किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही असूच, पण हे आता ते आजची परिस्थिती आज राहिली नाही आहे. आज प्रत्येकाची वेळ आहे, त्यामुळे जोपर्यंत प्रत्येकाने आपल्या दारात येण्याची वाट न पाहता आजपर्यंत असलेला जनतेचा उद्रेक किंवा जे काही दिल्लीत होत असलेली घटना त्याचा म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आपला हक्काचा विषय आहे. शिक्षण क्षेत्रात तरी अशा गोष्टी होता कामा नाही होत्या. हे कारण शिक्षण म्हणजे हे भविष्य आहे. आणि असं असताना माझी विनंती आहे की देशाचे शिक्षण मंत्री असतील यांनी प्रथमतः आजच्याच राजीनामा दिलाच पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. तर या आपल्यासोबत होते किरण टेंभुलकर, यांनी सांगितले हे सरकार आंधळ आहे आणि आंधळ्या सरकारला जाग येण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. तर या ठिकाणी आपले युवक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. आपल्यासोबत या ठिकाणी युवती आहे, कॉलेज युवती. काय सांगाल तुम्ही ह्या आंदोलनात सहभागी झालं, तुमची नेमकी भूमिका काय असेल? माझी भूमिका म्हटली तर वैयक्तिक मी सांगते. इथे आता बघितलं तर देवगड तालुका आपला खूप मोठा आहे, जवळजवळ 98 ते 97 गावं आहेत. तर त्यापैकी आता इथे बघितली तर विद्यार्थ्यांची संख्या तशी मला कमी वाटली. आपल्या कॉलेजमध्ये देवगड कॉलेजमध्ये एवढी विद्यार्थी आहेत, सर्व फॅकल्टी आहे, त्यातल्या आता मी स्टँडवरून आले तिथे बहुतेक विद्यार्थी होते, पण इथे मात्र तेवढी पुरेशी संख्या मला दिसली नाही विद्यार्थ्यांची. हा लढा जो आहे तो फक्त काही मोजक्या लोकांसाठी नाही आहे, हा तुमच्या परत आमच्या पुढे येणाऱ्या भविष्यासाठी किंवा भविष्यातल्या पिढीसाठी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी यांची जाणीव असली पाहिजे. आणि माझं असं मत आहे की मोदींनी गॅरंटी दिली होती अच्छे दिन आएंगे, तर ते अच्छे दिन नको, आम्हाला आमचे बुरे दिन परत द्या. तर तेव्हा होते सर्व कोणी असं शिक्षणासाठी किंवा मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्यासाठी एवढा आवाज उठवला नव्हता मोठ्या प्रमाणात. पण आता तसं होत नाही. छोट्या छोट्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आता शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे असं आपल्या घटनेमध्ये आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एवढी मोठी लढाई करावी लागत आहे, रस्त्यावरती उतरावं लागत आहे, आवाज उठवावा लागत आहे. तेवढं करून सुद्धा सरकार थांबत नाही आहे. आवाज उठवणाऱ्यांवर सुद्धा अमानुषपणे हल्ले करत आहेत, लाठीचार्ज करत आहेत. तर याचा निषेध झाला पाहिजे. आणि निषेध होणार जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत किंवा शिक्षण विभागामध्ये सुधारणा होत नाही तिथपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी अजून माझी वैयक्तिक अशी विनंती करते की यामध्ये उतरावं, यामध्ये बोलावं, तरच सुधारणा होईल, एवढं मी बोलते. धन्यवाद. तर या ठिकाणी युवती होत्या, त्यांनी सांगितलं की मोदींनी सांगितलेले अच्छे दिन येणार, पण आम्हाला अच्छे दिन न येता आम्हाला बुरे दिनच यावे असे त्यांनी मागणी केली. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.